नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पाहिलं बाबा, आता किती मोठं साम्राज्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलं। जवळपास महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच गाव नाही बाबा जिथं माझे मित्र कंपनी नाही। महाराष्ट्रभर साहेबांच्या व खासदार साहेबांच्या व तानाजी भाऊ या तिघा माणसांमध्ये मी जिल्ह्याभरात आहे, पण महाराष्ट्रामध्ये कुठंही महाराष्ट्र जाऊ दे बाबा, उज्जैनला इंदोरला इथे कुठं काय आपल्या निवडणूक नाही लढायची, पण तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण लोक कमवू। जीवनामध्ये राजकारण करा हरकत नाही, परंतु लोक कमवायला शिका, हे आपल्या आई वडिलांचे संस्कार आहे। आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या आई वडिलांच्या मार्फत आपण कमवलं पाहिजे आणि तीच संपत्ती घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे। एवढं काम माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त मी आपल्याला सांगतो। आणि ज्या प्रकारे तुम्ही 12 वर्ष माझ्यावर प्रेम केलं, अशाच प्रकारचं प्रेम आयुष्यात म्हणजे पुढचे येणारे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये सुद्धा असंच ठेवावं। आणि मी सुद्धा तुम्हाला गवाही देतो, प्रसंग कोणता असो त्रिवेदी परिवार ठामपणे आपल्या पाठीमागे उभा आहे। आणि कधीही फोन करा, मी असेल, मोहित असेल, आमची श्वेता असेल, कोणी परिवारामध्ये आपल्या पाठीमागं सुखदुःखामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी आज या कार्यक्रमापासून सांगतो। आणि आपण सगळ्यांनी हे कार्यक्रम जे यशस्वी केलं त्याबद्दल मी आपलं आभारी आहे। याच्यानंतर आभार आमचे लहान बंधू मोहित त्रिवेदी हे व्यक्त करते। सर्वप्रथम या जीवनामध्ये ज्यांनी आमचं जीवन घडवलं, आमचे वडील स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। खऱ्या अर्थाने आपण विचार करायला गेलं तर आज 11 वर्ष झाले, हा 11वा वर्ष आहे आणि 11व्या वर्षामध्ये आज हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत। खऱ्या अर्थाने 2014 साली जेव्हा वडील गेले, प्रत्येकाला जीवनामध्ये आई वडिलांचे लाभ प्रत्येक माणसाला लाभावे असं सगळ्यांची इच्छा असते, परंतु वेळेअभावी वय कमी असताना सुद्धा एक वय मर्यादामध्ये वडील सोडून गेले। कोणताही पाठबळ नव्हता त्या काळामध्ये। माझं वय होतं 14 वर्ष, मोठे भाऊचं वय होतं 22 वर्ष, बहिणीचं वय होतं 17 वर्ष। खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर इतक्या कमी वयामध्ये घराचा जेव्हा करता माणूस जातो तर तेव्हा आपल्याला कळतो की आपल्या मागे कोण आहे कोण नाही। 5 पुरुषोत्तम महाराजांचा कीर्तन या ठिकाणी लाभलं। आपण विचार केला तर आज आम्ही हा 11वा वर्ष वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो। दुर्भाग्य बघा, आज आम्हाला वडील नाहीये आणि आम्ही आज कार्यक्रम घेतो, परंतु इथंच मातोश्री वृद्धाश्रम आहे। ज्या मुलांना आई वडील आहे त्या वृद्धाश्रममध्ये ते आपल्या आई वडिलांना टाकतोय। दुर्भाग्य बघा, आज आम्हाला वडील नाहीये, आज त्यांना सगळं आई वडील असताना सुद्धा तिथं ते लोक टाकताय। आपल्याला हेच सांगू इच्छितो, आज आपल्याला आई आहे, वडील आहे, तर आज खऱ्या अर्थाने त्यांना वेळ द्या आणि आपले जे काही इच्छा आहे, आपली वेळ आहे, आपल्या वेळ आई वडिलांसोबत घाला। ही वेळ परत येणार नाही। एक वेळेस आई वडील निघून गेले तर नंतर पश्चाताप करायला आपल्याकडे वेळ नाहीये। आज ज्याच्या मागं वडिलाचं छत्र नाहीये, आज त्याला विचारा वडील काय असतो। आज आम्हाला माहित आहे वडील नसताना किती संघर्ष करावा लागतं, काय करावं लागतं। तुम्हाला वाटत असेल आम्हाला सगळ्या काही गोष्टीची उपलब्धता आहे, परंतु तसं काहीच नाहीये। सगळं काही पैसा नसतो, पाठबळ हे महत्वाचा असतो। घराचा करता माणूस नसलं तर तेव्हा आपल्याला कळतो की आपल्या मागे कोण आहे आणि काय केलं पाहिजे। तर आज आपल्याकडे आई वडील आहे, आई वडिलांची सेवा करा। आई वडिलांचं जे काही असेल, आई वडिलांनी रागवलं जरी असेल तर आई वडिलांवर तुम्ही धावून जाऊ नका। आई वडील आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला सांगू इच्छितो। हेच आपल्याला या ठिकाणी आज 11व्या पुण्यस्मरणानिमित्त सांगू इच्छितो। आणि जसं भैयांनी सांगितलं की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्याला सांगू इच्छितो बाबा, मागील
11 वर्षापासून आम्ही लोकांसाठी धावतोय. 18 साली जे आहे आम्ही पाण्याचं टँकर दिलं. मागील 11 वर्षापासून समाजसेवेचं आम्ही काम करत आहे. लोकांचं कामच आहे की जे माणूस चांगलं करतोय त्यांना नाव ठेवलंच पाहिजे. हे लोकांचं जे आहे एक मुद्दाच आहे. तर लोकांमध्ये कोणतीही अडचण येत नाही हे मी याचा अनुभव घेतलेला आहे. तर लोक काय म्हणते, सुमित भैया तुम्ही बोलून द्या, लोकांचं सोडून द्या, आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे. तुम्ही सगळ्यांचं मी इथं प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे हे तुम्ही सगळे याची खात्री आहे. आज नक्षत्रवाडी असतील, कांचनवाडी असतील, इटखेडा परिसर असतील, कोणतंही पद नसताना विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री साहेब असतील, संदीपन भुमरे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या सगळ्यांच्या पाठबळाने आज आम्ही या ठिकाणी 100% जवळपास जे आहे लोकांचे या ठिकाणी विकास कामं केलेले आहेत. 11 वर्ष झाले भैया आपण आपल्या वडिलांच्या स्मृती अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये तेवढ ठेवलेल्या आहे. मी तर असं म्हणेन, जोपर्यंत तुमच्या आई वडिलांनी दिलेले हे शरीर तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या वडिलांच्या स्मृती तुम्ही अशा जिवंत ठेवाव्यात आणि समाजाला प्रेरणा द्यावी ही भावना आपल्यासाठी मी व्यक्त करतो. या सामाजिक कार्यातून जसे की आपण 111 सायकल वाटप केलं. हे बघा, हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो आणि हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. देण्यासाठी सुद्धा दातृत्व लागतं आणि आपल्या वडिलांच्या स्मृती निमित्ताने करण्यासाठी सुद्धा संस्कार लागतात. दोनच मी त्यांचं कौतुक म्हणून नाही बोलत आहे. आपल्याला थोडंसं मुद्दा लक्षात घेण्यासारखं आहे. पुढची पिढी आपल्यासाठी काय करते लक्षात घ्या. वाक्य एवढंच एक वाक्य मला बोलायचं आणि थांबायचं आहे. पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे हे आपल्याला काहीही माहीत नसताना त्यांच्यासाठी आपण हजारो लाखो करोडो रुपये खर्च करायला तयार आहे. पण मागच्या पिढीने आपल्यासाठी किती केलेलं आहे हे सगळं आपल्याला माहीत असताना त्यांच्या स्मृतीसाठी आपण 1 रुपया पण खर्चाला तयार होत नाही हे अतिशय दुर्दैव आहे. तिथून तो आदर्श तुम्ही घ्या. मागच्या पिढीने आपल्यासाठी खूप काही केलेले, अंगा खांद्यावर खेळवलं, लहानसं मोठं केलं, हे सगळं केलेलं असताना त्यांच्या स्मृती जिवंत ठेवा आणि हे कार्य, या कार्याचा सर्वांनी आदर्श घेत आपणही त्या कार्याच्या प्रति प्रेरित व्हा हा भाव व्यक्त करतो. आणि त्यांच्या स्मृती निमित्ताने हा कार्यक्रम आहे. राजू भैया त्रिवेदी, आपण सर्वजण त्यांना भैया साहेब म्हणून ओळखत होता, त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो आणि आपल्या या ठिकाणी वाणीला विराम देतो. उपस्थित सर्व संत महंतांच्या चरणावर वंदन करून आपल्या सगळ्यांची राह घेतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. माननीय हर्षवर्धन शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये सायकलचं वितरण होणार आहे. तर सर्वांना विनंती करतो की कोणतीही घाई न करता रोड चालू आहे.
कैसा आ जाएंगे बोले जाम हो गया वो मडगाट निकल गए। मला सायकल भेटून खूप आनंद झाला आणि मी त्यासाठी त्रिवेदी भैयांचे आभार मानते. माझं नाव संत दामोदर थोरात. माझं नाव श्री स्वामी समर्थ सेवेकरी आम्ही तर्फे सर्वांतर्फे मी बोलत आहे की हे जे सुमित भैया त्रिवेदी आणि मोहित भैया त्रिवेदी आणि ही श्वेता दीदी त्रिवेदी ही जे काही सेवा करतात समाजसेवा अशी सेवा करणारे ना मला तर मी तर कधी म्हणजे माझं एवढं वय झालं मी पाहिलेले नाहीयेत. हे निस्वार्थी सेवा करणारे हे जे लोक आहेत ना हे दुनियामध्ये मोजकेच असतात आणि त्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या.
आणि यांना आहे ना नक्कीच स्वामी महाराज नक्कीच यांना आणखी उंचपर्यंत पोहोचवणार आहे. आणि हे भावी जे आहेत खासदार आमदारच्या लेवलचे आहेत हे लोक. त्याच्यामुळे सर्वांनी विचार करायचा आहे आणि आपल्याला असे निस्वार्थी सेवा करणारे लोक पाहिजे. समाजामध्ये असे लोक खूप कमी आहेत की आपल्याकडे काही असू नसू पण दुसऱ्यांना दान देणारे हे खूप कमी असतात, घेणारे खूप असतात. पण यांच्यासारखे दुसऱ्या जगात कोणीच नाहीये. त्याच्यामुळे स्वामी महाराज यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुमित शिवकिशोर त्रिवेदी, शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख, तसंच स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. आज आपल्याला सांगू इच्छितो की स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानला आज 11 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला 11 वर्ष पूर्ण होतोय. आणि 11 पुण्यतिथीनिमित्त आम्ही 111 सायकल वाटायचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. आणि आपण बघू इच्छितो की इथं असे मुली आहेत की जे शिक्षणाला त्यांना मदत व्हावी आणि जे 3-3, 4-4 किलोमीटर लांबून प्रवास करून शाळेला जातात. या सायकल द्यायचा माध्यम एकच आहे की मुलींना शाळेला जायला सोपं पडलं पाहिजे. आणि शाळेला जरी सोपं पडलं पाहिजे तरी मी सगळ्या मुलींना आव्हान करल, आपण बघताय की परिसरामध्ये आता मोठा हायवे झालेला आहे. तर सायकल तर आम्ही देतोय, परंतु याच्यानंतर पालकांचं सुद्धा आपल्या मुलींवर लक्ष असलं पाहिजे की सायकल चालवताना आपल्या मुलीला सायकल येते का नाही. आणि हायवेला जात असताना माझं असं मत आहे की मुली जर मॅच्युअर्ड असेल तरच आपण त्यांना हायवेला सायकल द्या, असं मी सगळ्या पालकांना आवाहन करतो. काय सांगाल, फारच किमती वस्तू दिली तुम्ही. कारण लहानपण जे असतं लहान मुलांना फारच आनंद वाटतो तिचं. हे आता 111 सायकल आताच नाही, याच्या मागं सुद्धा आम्ही 111 सायकल वाटण्याचा संकल्प घेतला आहे. हे म्हणजे 111 222 सायकल झालेले आहेत. आणि 222 सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की आपण बघताय की आता महागाई वाढते आणि मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना सायकल द्यायचं एवढंच आहे की कुठंतरी पॉकेट अर्निंग जी असते त्या पॉकेट अर्निंग मध्ये 10,000 12,000 लोकांना पगार असते. तर 10-12 हजार मध्ये आपण बघतोय की आता आपल्याला संसारिक जीवन जगता येत नाही. तर सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की त्यांना कुठंतरी एक आधार भेटला पाहिजे. म्हणजे आणि तुम्ही बघताय की आता या सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं शिक्षण करावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव. मी पुरुषोत्तम महाराज पाटील, राजू भैया त्रिवेदी यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या सुमित भैया तसा काय दुसरे मोहित भैया यांच्या वतीने पुण्यतिथीचा खूप मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. एक आदर्श कार्यक्रम त्यांनी या संभाजीनगर मध्ये ठेवलेला आहे. सर्वात महत्वाचं मी त्यांना आज कीर्तनातून सांगितलंय की कीर्तन ठेवलं हे तर एक आदर्श आहेच, पण त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना 111 सायकलीचं वाटप केलेलं आहे. प्रत्येक राजकीय मंडळीने समाजसेवकांनी जर असे कार्यक्रम ठेवून गोरगरिबाला जर मदत केली तर निश्चित महाराष्ट्रात एक चांगला आदर्श आपल्या महाराष्ट्रासमोर जाईल.